TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक वाढदिवस आपल्या अवतीभोवती विविध उपक्रमातून साजरे केले जात असतात। अशा उपक्रमांचं कौतुक सुद्धा समाज मनातून होत असतं। कोळविहिरे तालुका पुरंदर येथे वाढदिवसाचं औचित्य साधत एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आलाय। तसेच पुण्यातील वडकी येथील गोशाळेस 1 लाख रुपये देण्याचं दातृत्वही दाखवण्यात आलंय। दादाशेठ वरे पाटील असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव असून युवा उद्योजक म्हणून ते प्रचलित आहेत। दादाशेठ वरे पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारं कार्य केलंय। पुणे येथील सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळेस 1 लाख रुपयाची देणगी देताना विशेष समाधान वाटत असल्याचं दादाशेठ वरे पाटील यांनी म्हटलंय। गंगातारा वृद्धाश्रमातील वृद्धांना सुद्धा खाऊचं वाटप करण्यात आलं। गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक किटचं वाटपही करण्यात आलं। कोळविहिरे पंचक्रोशीमध्ये कोळविहिरे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य बापू भोर, कोळविहिरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश जगडे, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सतीश मामा वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते राजू कुंभार, संदीप राजपुरे, जोगवडी गावचे युवा नेते राहुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे कोळविहिरे गुळुंचे गणाचे अध्यक्ष, पुरंदर तालुका सरचिटणीस सोमनाथ खोमणे, सागर सोनवणे, ओंकार खोमणे, प्रणव खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी दादाशेठ वरे पाटील यांचं विशेष कौतुक। दादाशेठ वरे पाटील यांच्याकडून पुरंदर आणि हवेली तालुक्यामध्ये 500 झाडे लावण्याचा मानस असून त्यांनी दिवे, पंचक्रोशी, झेंडेवाडी, वडकीगाव, कोळविहिरे अशा विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला असून माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या हस्ते पुरंदर आणि हवेली तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना मोफत शेती औषधांचं वाटप करण्यात आलंय। या उपक्रमाबद्दल माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सुद्धा दादाशेठ वरे पाटील यांच्या महत्त्वपूर्ण अशा उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय। दादाशेठ वरे पाटील यांनी फक्त एकच उपक्रम घेतला नाही तर विविध उपक्रम राबवत एक चांगली सामाजिक बांधिलकी जपल्याचं या कृतिशील उपक्रमातून दिसून येत आहे। दादाशेठ वरे पाटील यांनी घेतलेल्या अशा उपक्रमांची समाजाला अत्यंत गरज असल्याचं ग्रामस्थांनी कौतुक करताना म्हटलंय। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला